गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे संडे, तर आज सगळं आरामातच होत असतं. माझी सकाळी खूप आरामात सुरू झाली. काही धावपळ नाही, काही ऑफिसचा डब्बा वगैरे काहीही नाही. सकाळची सुरुवात ग्रीन टीपासून झाली. मग मी आज ठरवलं मयूर घरी आहेत तर आज मी मेट्रो मॉलला जाऊन येते. तर मग मी चला तुम्हाला आमच्या इकडचा मॉल दाखवते. आम्ही तिथेच जात असतो संडेला किंवा मग असंच कुठेतरी जायचं असेल तर आम्ही जातो. हे पटेल मॉल आहे. हे छोटंसंच आहे. असंच तिथे ग्रोसरी वगैरे सगळं अवेलेबल असतं. पण आम्ही दुसरीकडे लांब गेलो. तिथे सगळं काही आहे. खूप मोठा मॉल आहे कल्याणमधला. मला खूप आवडतं तिथे. आणि आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती. हे बघा तिथे आपली कार पार्किंगला पण खूप गर्दी होती. नंतर मग आम्ही मध्ये एंट्रन्स केला आणि मग एवढी गर्दी होती, बापरे. हे बघा किती गर्दी होती तिथे. आम्हाला काय एवढी शॉपिंग वगैरे काय करायची नव्हती. असंच आम्ही टाईमपास करायला आलो होतो. तरी पण मग आम्ही असं बघत मयूर बोलले की आपण टी शर्ट वगैरे बघूया. मग आम्ही मध्ये गेलो आणि मग मयूरसाठी झुडिओमध्ये गेलो आम्ही. तिथे जास्त कम्फर्ट असतो, म्हणजे आम्हाला तिथलंच जास्त आवडतं. तर आम्ही झुडिओमध्ये गेलो आणि त्यांच्यासाठी थोडीशी शॉपिंग केली. मध्येच आयशाने तिच्यासाठी एक फ्रॉक चॉईस केला होता, तो पण घेऊन टाकला. तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तिने काय केलं. आणि मला मिस्टर DIY हे खूपच आवडतं. इतके छान छान छोटे छोटे आयटम्स असताना घर डेकोरेशनसाठी, तर मला खूप आवडतं ते. म्हणून मी ते एकदा तरी जाते. मी त्यांना बोलले मी काहीच घेणार नाही. तिथे बघा ही छोटीशी बास्केट होती, मला खूप आवडत होती. आणि एकदम छोटीशी प्रिटी वाटत होती. मला अशा गोष्टी खूप आवडतात. आणि बघा ना किती छान दिसत आहे ती. घरामध्ये आणल्यावर किती छान वाटेल. पण यूज काय होत नाही ना, म्हणून मी काय घेत नाही जास्त. फक्त मला बघायलाच आवडतं, घ्यायला पण आवडतं. पण ते एवढं शक्य होत नाही. प्रत्येक गोष्ट आपण घरात नाही आणू शकत ना. आणि मग नंतर हे टॉयचं होतं. इथून तर मी आयशाला आणलंच नव्हतं. तिला तिच्या डॅडीसोबत ना पुढे पाठवून दिलं होतं. आणि मी स्वतःच बघत होती. मी हे सॉफ्ट टॉयज खूप आवडतात मला एखादं जर आवडलं ना तर मी ते घेते आणि आयशाच्या हातात देते. मग तिच्या डॅडीला वाटतं ते आयशालाच हवं आहे, मग ते आम्हाला घेऊन देतात. आणि तिच्या नावाखाली मी सॉफ्ट टॉय असे घेत असते बरं का. नंतर हे पाऊच एरिया होता. किती छान छान पाऊच होते. जर हे कॉलेजच्या टायमिंगला भेटलं असतं आम्हाला तर मी नक्कीच घेतलं असतं. पण आता त्याचा काय उपयोग नाही आहे माझ्यासाठी. पण डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकतो आपण. छान आहे हे पण. हा पण सेक्शन खूप छान होता. वेगवेगळे व्हरायटी होते. ट्रान्सपरंट पाऊच होते, काही कापडाचे टिकाऊ होते. एवढं काय टिकाऊ वाटत नाही हे, पण छान होते, दिसायला छान होते. नंतर आर्टिफिशियल प्लांटकडे गेले मी, कारण मला घ्यायचेच होते घरासाठी. पण तिथे ना एक इश्यू होता. जिथे प्राईज होती ती प्राईज खाली ना रॅकला वेगळी होती आणि आपण एखादा प्लांट चॉईस केला ना तिथे वेगळी होती. म्हणून मी काय घेतलेच नाही. कसा वाटला तुम्हाला आमच्या कल्याणचा मॉल मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.